सुरू करायचं. हो ताई, तुमच्या मनावर, माझं मी तर तयार आहे. हो चालेल, करूया सुरू मग. सर्वांना रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. एक मिनिट ताई. काल 10 श्लोकापर्यंत झालेत, 12वा अध्याय. आज 11वा श्लोक घेते ताई मी. आवाज येतोय ना? हो हो हो, करा सुरू ताई. हा. हो का? हो, हो. सुरू करा, सुरू करा. म्हणजे कालच्या श्लोकात म्हणजे भक्ताने कसं साधन सांगितले. आता हे पुढे भक्त तो साधन करून भगवत प्राप्ती कसं करून घेतो ह्याच्याबद्दल सांगणार आहे. 11वा श्लोक. अथैतदप्त शक्तोषी कर्त्योमध्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम तत कुरु यतात्मवान. जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तो असमर्थ असेल, तर मन बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्माच्या फळाचा त्याग कर. जर माझ्या प्राप्तिरूप योगाचे आश्रित होऊन वरील साधन करण्यास तो असमर्थ असेल, तर त्याचं उत्तर सांगितलंय. भगवंतानी असे दाखवले आहे की वास्तविक वरील प्रकारे भक्तियुक्त कर्मयोगाचे साधन करणे तुला कठीण आहे, सोपेच आहे. तथापि जर तू तेही कठीण मानत असशील, तर मी तुला आता एक अनन्य प्रकारचे साधन सांगतो. एकात्मवान म्हणजे काय? आत्मा हा शब्द मन बुद्धी व इंद्रिय यांच्यासह शरीराचा वाचक वाचक आहे. म्हणून ज्याने मन बुद्धी आणि इंद्रिय यासह शरीरावर विजय प्राप्त केला असेल, त्याला एतात्मवान असे म्हणतात. मन आणि इंद्रिय इत्यादी जर स्वाधीन होत नसतील, तर ती मनुष्याला जबरदस्तीने भोगाकडे गुरफटून टाकतात. आणि असे झाल्यावर सर्व कर्माच्या फलरूपी भोगाची कामना आणि कामना आणि आसक्ती याचा त्याग होऊ शकत नाही. म्हणून सर्व कर्म फल त्याग याच्या साधनामध्ये आत्मसंयमाची परम आवश्यकता असते. आता यथात्मवानचं सांगितलंय 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये अनन्य भक्तीच्या साधकाचे वर्णन आहे. तशा अनन्यप्रेमी भक्तांना संसारिक भोगाबद्दल प्रेम नसल्यामुळे त्याचे मन बुद्धी इत्यादी स्वाभाविकपणे जगापासून विरक्त होऊन भगवंतामध्ये लागून राहतात. त्यामुळे या श्लोकात यथात्मवान होण्यासाठी सांगितले आहे. या श्लोकामध्ये जे सर्व कर्म फल त्याग रूपी कर्मयोगाचे साधन सांगितले आहे, तेथे मन बुद्धी वश केल्याशिवाय काम चालू शकत नाही. कारण वर्णाश्रमोचित सर्व व्यवहारिक कर्म करताना जर मन बुद्धी आणि इंद्रिय ही वश नसतील, तर त्यांना भोगाबद्दल ममता आसक्ती व कामनाही वाटणे हे सहज शक्य आहे. असे झाल्यावर सर्व कर्म फल त्याग रूपी साधन घडू शकत नाही. सर्व कर्म म्हणजे काय सांगितलंय? यज्ञ दान तप सेवा आणि वर्णाश्रमाप्रमाणे उपजीविका तसेच शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या शास्त्र समाज सर्व कर्माचा वाचक येथे सर्व कर्म हा शब्द आहे. ती कर्मे यथायोग्यपणे करीत या लोकी व परलोकीच्या भोगाच्या प्राप्ती रूप असे त्याचे जे फल आहे, त्याबद्दल ममता आसक्ती आणि कामना याचा सर्वात त्याग करून टाकणे म्हणजे सर्व कर्म फल त्याग करणे होय. भगवंतांनी प्रथमतः मन बुद्धी ही आपल्यामध्ये लावण्यास सांगितले, नंतर अभ्यास योग सांगितला, त्यानंतर मदर्थ कर्म करण्यास सांगितले आणि शेवटी सर्व कर्माच्या फल त्यागाची आज्ञा दिली आहे. आणि एकामध्ये असमर्थ असल्यास दुसऱ्याचे आश्रम करण्यास सांगितले. भगवंताने अशा प्रकारचे कथन हे फलाच्या दृष्टीने सांगितले का अधिकार दृष्टीने सांगितले असे विचारले प्रश्न. फल भेदाच्या दृष्टीने नाही. तुम्ही दिसायला फलभेदाच्या दृष्टीने नाही, कारण सर्वांचे एकच फल भगवत प्राप्ती ही आहे. एकापेक्षा दुसरे साधन सुगम आहे असे सांगण्यासाठी नाही, कारण वरील साधने एक दुसऱ्यापेक्षा उत्तरोत्तर सुगम अशी नाही.
जे साधन एकाला सुगम आहे तेच दुसऱ्याला कठीण असू शकते. असा विचार केल्यास हे समजून येते की या चार साधनाचे वर्णन फक्त अधिकार भेदाने सांगितले आहे. तुकाराम महाराजही म्हणते, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओजे त्यास तेशी देऊ. म्हणजे अधिकाराप्रमाणे भक्ती सांगितली आहे. ज्या पुरुषामध्ये सगुण भगवंताच्या प्रेमाचे प्राधान्य आहे, ज्याला भगवंताबद्दल स्वाभाविक श्रद्धा आहे, त्याचे गुण, प्रभाव आणि रहस्य यांच्या गोष्टी तसे त्याच्या लीलेचे वर्णन ज्याला स्वाभाविकपणे आवडते, अशा पुरुषाला 8व्या श्लोकात सांगितलेले साधन सुगम व उपयोगी आहे. ज्या म्हणजे आता प्रत्येकाला कोणकोणतं साधन उपयोगी आहे ते 4 सांगितले. ज्या पुरुषाला भगवंताबद्दल स्वाभाविक प्रेम नाही, परंतु श्रद्धा असल्यामुळे जो जिद्दीने साधन करून भगवंतामध्ये मन लावू इच्छितो, अशा प्रकृतीच्या पुरुषासाठी 9व्या श्लोकात सांगितलेले साधन सुगम आहे. ज्या पुरुषाला सुगम सगुण ज्या पुरुषाला सगुण परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, तसेच यज्ञ, दान, तप इत्यादी कर्माबद्दल ज्याला स्वाभाविक प्रेम आहे आणि भगवंताच्या प्रतिमा इत्यादीची सेवा पूजा करण्याविषयी त्याला श्रद्धा आहे, अशा पुरुषासाठी 10व्या श्लोकात सांगितलेले साधन सुगम व उपयोगी आहे. आता 4थं सांगितलं, ज्या पुरुषाला सगुण साकार भगवंताबद्दल स्वाभाविक प्रेम व श्रद्धा वाटत नाही, जो ईश्वराचे स्वरूप फक्त सर्वव्यापी व निराकार असे मानतो, व्यवहारिक आणि लोकहिताचे कर्म करण्याबद्दल ज्याला स्वाभाविक प्रेम वाटते, तसेच कर्माबद्दल श्रद्धा व आवड अधिक असल्यामुळे ज्याचे मन 9व्या श्लोकात सांगितलेले अभ्यास योगातही लागत नाही, अशा पुरुषाला या श्लोकात सांगितलेले साधन हे सुगम आणि उपयोगी आहे. सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे, भगवंतासाठी सर्व कर्म करणे आणि सर्व कर्माच्या फलाचा त्याग करणे ही तिन्ही म्हणजे कर्मयोग होय. या तिन्हीचे फल हे ईश्वराची प्राप्ती आहे. म्हणून फलामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही, फक्त साधकाची भावना आणि त्याच्या साधनाची प्रणाली यातील भेदामुळे कर्माचा भेद केलेला आहे. सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे आणि भगवंतासाठी सर्व कर्म करणे या दोन्ही मध्ये भक्तीचे प्राधान्य आहे. सर्व कर्म फलत्याग यामध्ये केवळ फल त्यागाचे प्राधान्य आहे. म्हणजे कोणते कर्म देवाला अर्पण करायचे हे सांगितले. म्हणजे कोणते कर्म जर केले, ते चारही जे सांगितलेले, तर सगळ्यामध्ये भगवत प्राप्ती हे मुख्य आहे. सर्व कर्म भगवत भगवदर्थ कर्म करणारा मनुष्य पूर्वी सांगितलेल्या साधकाप्रमाणे मी काही करीत नाही आणि भगवंतच माझ्याकडून सर्व काही करून घेतात असे समजत नाही. भगवंते माझे परम पूज्य, परम प्रेमी आणि परम सुहृद आहे. त्याची सेवा करणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हेच माझे परम कर्तव्य आहे, असे तो समजतो. म्हणून तो भगवंताचा सर्व जगामध्ये व्याप्त असलेला समजून त्याची सेवेच्या उद्देशाने आणि शास्त्राने प्राप्त झालेल्या त्याच्या आज्ञेप्रमाणे यज्ञ, दान व तप, वर्णाश्रमाप्रमाणे जीवन निर्वाह आणि शरीर निर्वाह याची सर्व कर्मे, तसेच भगवंताच्या पूजा, सेवा इत्यादी कर्मामध्ये लागलेला असतो. त्याची प्रत्येक क्रिया भगवंताच्या आज्ञेप्रमाणे आणि भगवंताच्या सेवेच्या उद्देशाने होत असते. म्हणून त्या सर्व क्रिया आणि त्याचे फल त्याच्याबद्दल त्याला आसक्ती व कामनाही उरत नाही व त्याला लवकरच भगवत प्राप्ती होते. अशा प्रकारे तिन्ही साधकाच्या साधनाने भगवत प्राप्ती हे एकच फल असले तरी साधकाची भावना आणि साधन प्रणाली यांच्या भेदामुळे तिन्ही तऱ्हेचे साधने ही वेगवेगळी सांगितले आहेत. जरी साधन वेगवेगळं असलं तरी साध्य मात्र भगवत प्राप्ती हे एकच आहे. ज्यांचा जसा अधिकार आहे तसं साधन करायचे, भगवत प्राप्ती मात्र सर्वांना मिळतेच. 6व्या श्लोकापासून 8व्या श्लोकापर्यंत अनन्य ध्यानाचे फलासह वर्णन करून 9व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत एक प्रकारचे साधन करण्यात असमर्थ असल्यावर दुसरे साधन सांगत शेवटी सर्व कर्मफल त्यागरूपी साधनाचे वर्णन केलेले आहे. 12वा श्लोक, श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानादानं विशेष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाचान्तिरनन्तरम्.
मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होय. ज्ञानापेक्षा मग परमेश्वराचे स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा सर्व कर्माच्या फलाचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. येथे अभ्यास हा शब्द 9व्या श्लोकामध्ये सांगितलेल्या अभ्यास योगापैकी एक फक्त अभ्यासाचा वाचक आहे. अर्थात सकाम भावनेने प्राणायाम, मनोनिग्रह, स्तोत्रपाठ, वेदाध्ययन, भगवन नाम जप इत्यादीसाठी वारंवार केल्या जाणाऱ्या क्रियाचे नाव येथे अभ्यास आहे. यामध्ये विवेक ज्ञान नाही, ध्यान नाही आणि कर्मफल त्यागही नाही. याचे तात्पर्य असे की 9व्या श्लोकामध्ये जो योग म्हणजे निष्काम भावना आणि विवेक ज्ञान याचे जे फल भगवत प्राप्ती इच्छा असते, ती इच्छा यामध्ये नाही. येथे ज्ञान हा शब्द सत्संग आणि शास्त्र यांच्यापासून उत्पन्न अशा विवेक ज्ञानाचा वाचक आहे. याच्याद्वारे मनुष्य आत्मा व परमात्मा याचे स्वरूप, तसे भगवंताचे गुण, प्रभाव, लीला इत्यादी जाणतो आणि जग व भोग याची अनित्यता इत्यादी अनन्य आध्यात्मिक गोष्टी जाणतो. परंतु त्याच्याशी अभ्यास नाही, ध्यान नाही आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग नाही, कारण हे सर्व त्या ज्ञानामध्ये असते. वरील अभ्यास आणि ज्ञान हे दोन्ही आपल्याला जागी भगवत प्राप्तीसाठी सहाय्यक असतात. श्रद्धा, भक्ती व निष्काम भावना यांच्या संबंधाने या दोन्हीच्या द्वारे मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो. तसेच दोन्हीचे परस्पर तुलना केल्यावर अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ सिद्ध होते. विवेकही अभ्यास भगवत प्राप्तीसाठी तितका सहाय्यक होत नाही, जितके अभ्यासहीन विवेक ज्ञान सहाय्यक होऊ शकतात, कारण ते भगवत प्राप्तीच्या इच्छेचा हेतू आहे. हीच गोष्ट दाखवण्यासाठी ते अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे. आता ध्यानाचं सांगितले. येथे ध्यान हा शब्द सुद्धा 6व्या पासून 8व्या श्लोकापर्यंत सांगितलेल्या ध्यान योगापैकी फक्त ध्यानाचा वाचक आहे. अर्थात उपासक देव मानून सकाम भावनेने फक्त मन बुद्धी यांना भगवंताचा साकार किंवा निराकार अशा कोणत्याही स्वरूपामध्ये स्थिर करणे याचाच वाचक आहे. यामध्ये पूर्वी सांगितलेले विवेक ज्ञान नाही आणि भोगाच्या कामनेचा त्याग रूपी निष्काम भावही नाही. याचे तात्पर्य असे आहे की ध्यान योगामध्ये सर्व कर्म भगवंतांना अर्पण करणे, भगवंतांनाच परम प्राप्य समजणे आणि अनन्य प्रेमाचे भगवंताचे ध्यान करणे हे सर्व भाव सुद्धा सामील आहेत. ते येथे नाहीत, कारण भगवंतांना सर्वश्रेष्ठ समजून अनन्य प्रेमपूर्वक निष्काम भावनेने केला जाणारा तो ध्यान योग आहे. यामध्ये विवेक ज्ञान व कर्मफलाचा त्याग याचा अंतर्भाव आहे. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलेले विवेक ज्ञान आणि वरील ध्यान या दोन्ही गोष्टी श्रद्धा, प्रेम व निष्काम भावना याच्या संबंधामुळे परमात्म्याची प्राप्ती करून देणारे आहेत. म्हणून दोन्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी सहाय्यक आहेत. परंतु दोन्हीचे परस्पर तुलना केल्यास ध्यान आणि अभ्यास यांनी रहित अशा ज्ञानापेक्षा विवेक रहित ध्यान हे श्रेष्ठ आहे. आता कर्मफल त्याग म्हणजे काय सांगितले. 11व्या श्लोकामध्ये सर्व कर्मफल त्याग याचे हे स्वरूप सांगितले आहे. त्याचेच वाचक कर्मफल त्याग हे आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलेले ध्यान सुद्धा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सहाय्यक आहे. परंतु जोपर्यंत मनुष्याची कामना आणि आसक्ती याचा नाश होत नाही, तोपर्यंत त्याला परमात्म्याची प्राप्ती सहजपणे होऊ शकत नाही. म्हणून फलासक्तीच्या त्यागाने रहित असे ध्यान हे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तितकेसे लाभदायक होऊ शकत नाही. त्यापेक्षा ध्यानाविना सुद्धा सर्व कर्म फल आणि आसक्ती याचा त्याग होऊ शकतो. शांतीचं स्वरूप सांगितलं. आता कर्मफल रूप या लोकातील व परलोकातील सर्व भोगाबद्दल असणाऱ्या ममता, आसक्ती व कामना याचा संपूर्ण त्याग झाल्यास मनुष्याला तात्काळ परमेश्वर प्राप्ती होते. या श्लोकामध्ये अभ्यास योग, ज्ञान योग, ध्यान योग व कर्मयोग याची तुलनात्मक विवेचना नाही. तुलनात्मक विवेचना नाही, पण हे सर्व सांगितले. कर्म फल त्याग हा भावाला महत्व असल्यामुळे श्रेष्ठ मानला आहे. आध्यात्मिक उन्नतीमध्ये क्रियेपेक्षा भावनेचे अधिक महत्व आहे, असा याचा अभिप्राय आहे. वर्ण श्रमानुसार यज्ञ, दान, युद्ध, वाणिज्य, सेवा
इत्यादी तसेच शरीर निर्वाहासाठी क्रिया, प्राणायाम, स्तोत्र, वेद पाठ, नामजप इत्यादी अभ्यासाच्या क्रिया, सत्संग व शास्त्र यांच्याद्वारे आध्यात्मिक गोष्टी जाणण्यासाठी, ज्ञानविषयक क्रिया आणि मनाला स्थिर करण्यासाठी ध्यानाच्या क्रिया या उत्तरोत्तर श्रेष्ठ असल्या तरी त्यापैकी त्यांच्या सोबत कर्मफल त्याग रूप वैराग्य आहे हे श्रेष्ठ आहे. कर्मफल कर्मफलाचा त्याग हा श्रेष्ठ होय. मग तो कोणत्या शास्त्रश्रमात क्रियाबरोबर का असेना, अशी क्रिया दिसायला सामान्य वाटली तरी ते श्रेष्ठ आहे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ कर्मफल त्याग सांगितले. आता 13 आणि 14वा श्लोक. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी, संतुष्ट सततम योगी यतात्मवान् दृढ निश्चयः, मयि अर्पितो मनो बुद्धिर्मद्भक्त समे प्रियः. आता इथून भक्ताचे लक्षण सांगितले की भगवत प्राप्ती झाल्यावर भक्त कसा असतो तो भक्त, जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपण व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्याला अभय देणारा असतो. तसेच तो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात, ज्याचे माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. भक्तीच्या साधकामध्ये प्रारंभापासून मैत्री व दया हे भाव विशेष रूपाने असतात. म्हणून सिद्ध अवस्थेमध्ये त्याचा स्वभाव, व्यवहार त्याचे हे सहजपणे दिसून येतात. याशिवाय ज्याप्रमाणे भगवंतामध्ये हेतुरहित अपार दया आणि प्रेम इत्यादी असते. निर्मम आणि निरहंकार म्हणजे काय याचं सांगितलंय. भगवंताच्या ज्ञानी भक्ताच्या सर्वत्र समभाव असतो, म्हणून त्याला कोणाबद्दल ममता नसते आणि त्याला आपलं शरीराविषयी अहंकारही नसतो. तथापि कोणत्याही प्रयोजनाशिवाय तो सर्व भूताविषयी प्रेम बाळगतो आणि सर्वांवर दया करतो. हाच त्याचा मोठेपणा होय. भगवंताचा साधक भक्त हा दया व प्रेम करू शकतो, परंतु त्यामध्ये ममता व अहंकार याचा अभाव असतो. समदुःख सुखक्षमी ह्याचं सांगितलंय. अज्ञानी मनुष्यांना सुखाबद्दलची आसक्ती असते, त्यामुळे सुखाची प्राप्ती झाल्यावर त्यांना हर्ष होतो आणि दुःखाच्या प्राप्तीचा त्यांना द्वेष वाटतो. म्हणून दुःखाची प्राप्ती झाल्यावर त्यांना शोक होतो. परंतु ज्ञानी भक्ताला सुख व दुःख यामध्ये समभाव असल्यामुळे कोणत्याही अवस्थेमध्ये त्याच्या अंतःकरणात हर्ष, शोक इत्यादी विकार उत्पन्न होत नाही. ज्ञानी पुरुष हा हर्ष, शोक याचा संपूर्ण त्याग करून टाकतो. प्रारब्ध भोगाप्रमाणे शरीरामध्ये रोग झाल्यावर त्याच्या पीडारूपी दुःख जाणवते आणि शरीर निरोगी राहिल्यावर पीडाच्या अभावाचे जाणीवरूप सुख सुद्धा होते. परंतु आसक्ती, द्वेष याचा अभाव असल्याने त्यांना हर्ष व शोक होत नाही. तसेच कोणत्याही अनुकूल व प्रतिकूल असलेल्या पदार्थ किंवा घटना यांच्या संयोग वियोगामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा हर्ष, शोक होत नाही. आपल्यावर उपकार करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा देण्याची इच्छा न बाळगता त्याला अभय देणाऱ्याला क्षमावान असे म्हणतात. भगवंताच्या ज्ञानी भक्तामध्ये क्षमाभाव हाही अमर्याद असतो. त्यांना सर्वाबद्दल भगवत बुद्धी असल्यामुळे ते कोणतीही घटना ही वास्तविक कुणाचा अपराध आहे असे समजत नाही. म्हणून ते आपला अपराध करणाऱ्यालाही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा दंड देऊ इच्छित नाही. हे दाखवण्यासाठी त्यांना क्षमावान असे म्हटले. क्षमेचे स्पष्टीकरण 10व्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये विस्ताराने केले आहे. पण त्याला सगळीकडे भगवत दिसत असल्यामुळे तो म्हणजे अपराध केले तरी त्याला कोणालाही तो शिक्षा करत नाही, तो त्याला क्षमाच करतो. भक्ती योगामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी भक्ताचे वाचक येथे योगी हे पद आहे. असा भक्त परमानंदाचे अक्षय व नंतर भांडार असलेल्या भगवंताला प्रत्यक्ष प्राप्त करून घेतो. त्यामुळे तो नेहमी संतुष्ट राहतो. त्याला कोणत्याही वेळी, कोणत्याही अवस्थेमध्ये जगातील कोणत्याही वस्तूच्या अभावाबद्दल असंतोष वाटत नाही. तो पूर्ण का बनून राहतो. म्हणून जगातील कोणत्याही घटनेमुळे त्याचा संतोष नाहीसा होत नाही. हेच त्याचे निरंतर संतुष्ट राहणे होय.
प्रापंचिक मनुष्यांना जो संतोष वाटतो तो क्षणिक असतो. त्या कामनेची पूर्तता झाल्याशिवाय त्यांना संतोष वाटतो. त्यास त्यास करमत असल्यास पुन्हा असंतोष निर्माण त्यात कमतरता असल्यास पुन्हा असंतोष निर्माण होतो. म्हणून ते नेहमी संतुष्ट राहू शकत नाही. यथात्मावान याबद्दल सांगितले. ज्याचे मन आणि इंद्रिय यांचा शरीर जिंकले आहे त्याला यथात्मा असे म्हणतात. भगवंताच्या ज्ञानी भक्ताचे मन आणि इंद्रिय यांच्यासह शरीर हे नेहमी त्याच्या स्वाधीन राहते. ते कधीही मन व इंद्रिय याच्या ताब्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्गुण व दुराचार याची शक्यता नसते. दृढ निश्चय म्हणजे काय सांगितलं? ज्याने बुद्धीने परमेश्वराच्या स्वरूपाचा चांगल्या प्रकारे निश्चय केलेला आहे त्याला सर्वत्र भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव येत असतो. तसेच ज्याचे बुद्धी गुण कर्म व दुःख इत्यादी परमात्म्याच्या स्वरूपापासून कधीही कोणत्याही प्रकारे विचलित होऊ शकत नाही त्याला दृढ निश्चय असे म्हणतात. मनाने भगवंतामध्ये मन व बुद्धी अर्पण करणे म्हणजे काय? मनाने नित्य भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करणे आणि बुद्धीने त्याचा निश्चय करता करता मन आणि बुद्धी हे भगवंताच्या स्वरूपामध्ये कायमचे तन्मय होणे म्हणजे त्यांना भगवंतामध्ये अर्पण करणे होय. ज्याचे भगवंतावर हेतुक आणि अनन्य प्रेम आहे, ज्याचे भगवंताच्या स्वरूपामध्ये अडळ स्थिती आहे, ज्याला कधी भगवंताचा विरह होत नाही, ज्याचे मन व बुद्धी भगवंतांना अर्पण केलेले आहे. भगवंत हा ज्याचे जीवन धन प्राण व सर्वस्व आहे, जो भगवंताच्या हातातील कळसूत्री बाहुली झालेला आहे, अशा ज्ञानी भक्ताला भगवंत आपले प्रिय असे म्हणतात. 15वा श्लोक. यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य मे प्रियः. ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही तसेच त्याला कोणत्याही प्राण्याचा उभग येत नाही, जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादी पासून अलिप्त असतो तो भक्त मला प्रिय आहे. ताई 1 मिनिट एसी लावते. इथं दिल्लीमध्ये फारच गरमी आहे. सर्वत्र भगवत बुद्धी असल्यामुळे भक्त हा जाणून बुजून कोणाला दुःख संताप भय आणि क्षोभ हे देऊ शकत नाही. त्याच्याद्वारे स्वाभाविकपणे सर्वांची सेवा आणि परम हितच होते. म्हणून त्याच्याकडून कोणालाही कधी उद्वेग होणार नाही. जरी चुकीने कुणाला उद्वेग झाला तर त्यामध्ये त्याचे स्वतःचे अज्ञानजनित आसक्ती द्वेष व ईर्ष्या इत्यादी दोषच मुख्य कारण आहे. जो भगवत भक्त हा जो दया व प्रेम याची मूर्ती आहे, तसे दुसऱ्याचे हित आणि हित करणे हा ज्याचा स्वभाव आहे, तो परम दयाळू प्रेमी व भगवंतास प्राप्त करून घेतलेला भक्त हा कोणत्याही उद्वेगाचे कारण होऊ शकत नाही. प्रश्न. भक्ताला दुसऱ्या कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग होत नाही, त्याला कोणताही प्राणी दुःख देतच नाही. ही दुःखाची हेतू प्राप्त झाल्यावर त्याला उद्वेग वाटते का, असा प्रश्न विचारला. भगवंताला प्राप्त करून घेतलेला ज्ञानी भक्ताच्या सर्वाबद्दल समभाव असतो. त्यामुळे तो जाणून बुजून आपल्याकडून असे कोणतेही कार्य करीत नाही की ज्यामुळे त्याच्याविषयी कुणाला द्वेष वाटेल. म्हणून दुसरे लोकही बहुतेक त्याला दुःख देण्याचा प्रयत्न करीत नाही. तथापि दुसरा कोणताही प्राणी त्या भक्ताच्या शारीरिक आणि मानसिक दुःखाचे कारण बनू शकत नाही असे ठामपणे सांगता येत नाही. म्हणून असे समजावे की ज्ञानी भक्ताला सुद्धा प्रारब्धाप्रमाणे परीक्षेमुळे दुःखाचे निमित्त मिळते. म्हणून त्यामध्ये राग द्वेषाचा संपूर्ण अभाव असल्यामुळे मोठ्यात मोठे दुःख प्राप्त झाल्यावरही तो विचलित होत नाही. म्हणून ज्ञानी भक्ताला कोणत्याही प्राण्यामुळे उद्वेग वाटत नाही. पूर्वार्धामध्ये फक्त दुसऱ्या प्राण्यापासून त्याला उद्वेग होत नाही एवढे सांगितले. आता दुसरं सांगते तिथे. परंतु अनिच्छा आणि स्वेच्छा याने प्राप्त झालेल्या घटना आणि पदार्थ यांच्याबद्दल मनुष्याला उद्वेग वाटतो. म्हणून उत्तरार्धात पुन्हा उद्वेगापासून मुक्त होण्याच्या
गोष्ट सांगून भगवंत हे सिद्ध करीत आहेत की भक्ताला कधीही कोणत्याही प्रकारचा उद्वेग होत नाही. हर्ष शोकाबद्दल सांगितले. मनुष्याला हवे असलेले मान, मोठेपणा व धन इत्यादी वस्तूची प्राप्ती झाल्यावर ज्याप्रमाणे हर्ष होतो, त्याप्रमाणे आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा अधिक दुसऱ्यांना त्या वस्तूची प्राप्ती होताना पाहून प्रसन्नता वाटली पाहिजे. परंतु असे न होता अज्ञानामुळे लोकांना उलट असूया वाटते आणि असूया विवेकशील पुरुषाच्या मनामध्ये दिसून येते. तसेच इच्छा, नीती आणि धर्म याविरुद्ध असलेल्या पदार्थाची प्राप्ती झाल्यावर उद्वेग, तसेच नीती व धर्म यांना अनुकूल असलेल्या दुःखप्रद पदार्थाची प्राप्ती झाल्यावर किंवा त्याची शंका असल्यास भीती वाटते असे दिसून येते. विवेकी मनुष्यांना सुद्धा मृत्यूचे भय येते. भगवंताच्या ज्ञानी भक्ताची सर्वत्र भगवत बुद्धी असते आणि तो सर्व क्रिया व भगवंताची लीला असे समजतो. त्यामुळे ज्ञानी भक्ताला असूया वाटत नाही, उद्वेग वाटत नाही आणि भय सुद्धा वाटत नाही. सगळीकडे भगवत भाव असल्या. तुकाराम महाराज म्हणतात की जळी स्थळी भरला विठ्ठल, जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. त्याच्यामुळे असं असल्यामुळे त्याला भय, उद्वेग, चिंता हे काही वाटत नाही त्या भक्ताला. 16वा अनपेक्ष सुचिर दस्य उदासीनो गतवेत्तः सर्वारंभ परित्यागी यो मग भक्त समे प्रिया. ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, अशा कर्तव्याचा अभिमान बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या भक्ताला कोणत्याही वस्तूचे किंचितही प्रयोजन नसते. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा, स्पृहा अथवा वासना नसते. तो पूर्ण काम बनतो हे दाखवण्यासाठी त्याला आकांक्षेचे ग्रहित असे म्हटले आहे. इच्छेविना व आवश्यकते विना सुद्धा प्रारब्धाने क्रिया होऊ शकते, म्हणून त्याचे जीवन प्रारब्धाने चालते. त्याचे मन, वाणी आणि शरीर याच्याकडून प्रारब्धाप्रमाणे सर्व क्रिया कोणत्याही इच्छा, स्पृहा व संकल्प यांच्याशिवाय स्वाभाविकपणे होत राहतात. म्हणून त्याच्या जीवन निर्वाहास कोणतीही अडचण येत नाही. भगवंताच्या भक्तीमध्ये पावित्र्याची पराकाष्ठा असते. भक्ताचे मन, बुद्धी, इंद्रिय, आचरण आणि शरीर इत्यादी इतके पवित्र होऊन जाते की त्याच्या बरोबर बोलण्याबद्दल तर सांगायलाच नको. त्याच्या दर्शनाने, स्पर्शाने दुसरे लोक पवित्र होतात. असा भक्त जेथे निवास करतो ते स्थान पवित्र बनते आणि त्याच्या संगतीने तेथील वातावरण, जल, स्थळ इत्यादी सर्वच पवित्र होतात. तो जिथं राहतो ते पवित्र सर्व. दक्ष शब्दाचा अर्थ सांगितला. जो उद्देश सफल होण्यासाठी मनुष्य शरीर लाभ आहे, तो उद्देश पूर्ण करणे म्हणजेच खरी चतुरता होय. अनन्य भक्तीने परमप्रेमी सर्वाचा सुहृद सर्व स्वर अशा परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजे मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश सफल करून घेणे आहे. म्हणजे मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश परमात्मा प्राप्ती हाच असला पाहिजे. ज्ञानी भक्त हा भगवंताला प्राप्त करून घेतो हे दाखवण्यासाठी त्याला चतुर असे म्हटले आहे. न्यायालयात साक्ष देताना अथवा पंच किंवा न्याय करता म्हणून कुणाच्या भांडणाचा निवाडा करते वेळेस अथवा अशा प्रकारची दुसरी कोणतीही संधी आल्यावर आपल्या एखाद्या कुटुंबातील माणसाच्या, नातेवाईकाच्या किंवा मित्रासारख्याच्या विचाराने किंवा द्वेषाने अथवा इतर कोणत्याही कारणाने खोटी साक्ष देणे, न्यायविरुद्ध निर्णय देणे आणि कोणत्याही प्रकारे एखाद्याचे अनुचित लाभ हानी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच पक्षपात होय. यापासून रहित होणे म्हणजेच पक्षपातापासून रहित होणे होय, म्हणजे दक्ष हो. आता गतवेद्य याचे सांगितले. कोणत्याही प्रकारे दुःखाचे कारण प्राप्त झाले तरी भक्त दुःखी होत नाही, म्हणजे त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची चिंता, दुःख किंवा शोक हे होत नाही. याचा भावार्थ असा की शरीरामध्ये रोग इत्यादी होणे, स्त्री पुत्र इत्यादीचा वियोग होणे आणि धन ग्रह इत्यादीची हानी होणे इत्यादी दुःखाचे हेतू प्रारब्धाप्रमाणे त्याला प्राप्त होतात. परंतु हे सर्व होत असताना त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही. सर्व आरंभे परित्यागाचं सांगितलं. आता जगात जे काही होत आहे ते सर्व भगवंताची लीला आहे. ते सर्व त्याच्या मायाशक्तीचा खेळ आहे.
तो ज्याच्याकडून जेव्हा व जसे करून घेऊ इच्छितो तसेच करून घेतो. मनुष्य खोटा अभिमान बाळगतो की अमुक कर्म मी करतो, माझे सामर्थ्य असे आहे इत्यादी. परंतु भगवंताचा भक्त हे त्याचे रहस्य चांगल्या प्रकारे जाणतो, त्यामुळे तो नेहमी भगवंताच्या हातातील कळसूत्री बाहुली बनून राहतो. भगवंताला जेव्हा व जसा नाचवतो तसाच तो प्रसन्नतेने नाचतो. स्वतःचा थोडा सुद्धा अभिमान बाळगत नाही आणि त्याच्याकडून काही करत नाही. म्हणून लौकिक लौकिक दृष्टीने तो सर्व काही करत असला तरी वास्तविक तो कर्तेपणाचा अभिमान रहित असल्यामुळे सर्वारंभ परित्यागी असंच म्हणतात. म्हणजे तो सर्व कर्म भगवतच्या त्याच्यानुसारच होतात. मी काही करत नाही, मी कोणत्याही कर्माचा करता नाही आणि भोगता नाही, असं त्याचं मन असतं. यो न ऋषिति न द्वेष्टि न शोचति न कांक्षते शुभाशुभ परित्यागी भक्तिमान समे प्रिय. जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. असा प्रिय. इष्टवस्तूच्या प्राप्तीने आणि अनिष्टाच्या वियोगाने प्राणाचा हर्ष होत असतो. म्हणून कोणत्याही वस्तूचा संयोग वियोगामुळे अंतःकरणात हर्षाचा विकार न होणे म्हणजेच कधी हर्षित न होणे होय. भक्तासाठी सर्वशक्तिमान सर्वाधार परम दयाळू भगवत हीच परमप्रिय वस्तू होय आणि भक्त तिला कायमचा प्राप्त करून घेतो. म्हणून तो नेहमी परमानंदामध्ये स्थित राहतो. जगातील कोणत्याही वस्तूबद्दल त्याला किंचित आसक्ती द्वेष वाटत नाही. त्यामुळे लौकिक दृष्टीने होणाऱ्या एखादी प्रिय वस्तूच्या संयोगामुळे किंवा अप्रिय वस्तूच्या वियोगामुळे त्याच्या अंतःकरणात कधीही किंचितही हर्ष विकार होत नाही. द्वेषरहित याचा अर्थ सांगितलाय. भगवंताचा भक्त हा संपूर्ण जगाला भगवंताचे स्वरूप समजतो. म्हणून त्याला कोणत्याही वस्तूबद्दल किंवा प्राण्याबद्दल कधी कोणत्याही कारणाने द्वेष काही करत असला तरी तो वास्तविक वस्तूबद्दल कारणाने द्वेष वाटू शकत नाही. त्याच्या अंतःकरणाची द्वेष भावना पूर्णतः अभाव झालेला असतो. हर्षाप्रमाणे भक्ताला शोकाचा विकार होत नाही. अनिष्ट वस्तूच्या प्राप्तीने आणि इष्ट वस्तूच्या वियोगाने प्राण्याला शोक होत असतो. भगवत भक्ताला लीलामय व परमदयाळू अशा परमेश्वराच्या दयेने भरलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये कधी प्रतिकूलता वाटत नाही. भगवंताच्या लीलेचे रहस्य समजले असल्यामुळे तो प्रत्येक वेळी ज्या परमानंद स्वरूपाचा अनुभव मध्ये मग्न असतो. सर्वव्यापी सर्वाधार असा भगवंतच त्याला सर्वोत्तम परमप्रिय अशी वस्तू आहे आणि त्याचबरोबर त्याचा कधीही वियोग होत नाही. तसे संसारिक वस्तूच्या उत्पत्ती विनाशमुळे त्याचे काही चांगले वाईट होत नाही. त्यामुळे लौकिक दृष्टीने होणाऱ्या प्रिय वस्तूच्या वियोगामुळे किंवा अप्रिय वस्तूच्या संयोगामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा शोक होत नाही. मनुष्याच्या मनात ज्या इष्ट वस्तूचा अभाव वाटतो तो मनुष्य त्याच वस्तूची आकांक्षा करतो. भगवंताच्या भक्ताला साक्षात भगवंताची प्राप्ती झाल्यामुळे तो नेहमी परमानंद व परम शांती यांच्यामध्ये स्थिर राहून पूर्ण काम बनून जातो. त्याच्या मनात कधी कोणत्याही वस्तूचा अभाव वाटत नाही. त्याच्या संपूर्ण गरजा नष्ट झालेल्या असतात. तो अचल प्रतिष्ठेमध्ये स्थित होतो. म्हणून त्याच्या अंतःकरणात सांसारिक वस्तूच्या आकांक्षा असणे कोणतेही कारण उरत नाही. यज्ञ दान तप वर्ण श्रमाप्रमाणे उपजीविका तसेच शरीर निर्वाहासाठी केल्या जाणाऱ्या शास्त्रविहित कर्माचा वाचक येथे शुभ हा शब्द आहे. खोटेपणा कपट चोरी हिंसा व्यभिचार इत्यादी पाप कर्माचा वाचक अशुभ आहे. भगवंताचा ज्ञानी भक्त हा दोन्ही प्रकारच्या कर्माचा त्यागी असतो. कारण त्याचे शरीर इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे केली जाणारी सर्व शुभ कर्मे तो भगवंतांना अर्पण करून टाकतो. त्याच्याबद्दल त्याला किंचितही ममताने आसक्ती किंवा फलेच्छाही राहत नाही. म्हणून अशी कर्मे ही कर्मेच मानली नाहीत आणि आसक्ती द्वेष अभाव असल्यामुळे त्याच्याकडून पाप कर्मे होऊ शकत नाही. म्हणून त्याला शुभाशुभ्याचे परित्याग असे म्हटले आहे. शत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जिता.
जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात त्याची वृत्ती सारखीच राहते, त्याला आसक्ती नसते. भक्ताच्या दृष्टीने त्याचे कोणी शत्रू मित्र नाहीत हे नक्की. तरीही लोक आपापल्या भावनेनुसार मूर्खपणामुळे भक्ताकडून आपले अनिष्ट होत आहे असे समजून किंवा त्याचा स्वभाव आपल्या अनुकूल दिसत नसल्यामुळे तो ईर्षेमुळे त्याच्यावर शत्रुत्वाचा आरोप करतात. अशा प्रकारे इतर लोक आपल्या भावनेप्रमाणे त्याच्यावर मित्रभावाचा आरोप करतात. संपूर्ण जगामध्ये सर्वत्र भगवंताचे दर्शन करणाऱ्या भक्ताला सर्वांबद्दल समभाव असतो. त्याच्या दृष्टीने शत्रू व मित्र असा किंचितही भेद उरत नाही. तो नेहमी सर्वांच्या बरोबर अत्यंत प्रेमाचा व्यवहार करीत असतो. सर्वांना भगवंताचे स्वरूप मानून समभावाने सर्वांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव बनतो. ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या तोडणाऱ्या अगर पाणी देणाऱ्या दोघांचे फूल फल आणि छाया हे सारखे देत असतो. त्याच्या वृक्षाला समभावच असतो, त्याप्रमाणे त्याच्यातही समभाव असतो. त्याच्या दृष्टीने परमेश्वरापेक्षा भिन्न काही नसल्यामुळे त्याच्यामध्ये भेदभावाची शंकाही करता येत नाही. म्हणून त्याला शत्रू व मित्र यांच्या बाबतीत सम असे म्हटले आहे. मान अपमानाचं सांगितले. मान अपमान थंडी ऊन हे द्वंद्व इत्यादी अनुकूल आणि प्रतिकूल द्वंद्व या यांचे मन इंद्रिय व शरीर यांच्याशी संबंध झाल्यामुळे त्याचा अनुभव येत असतानाही भगवंत भक्ताच्या अंतःकरणात येश बंद करा दार उघडच राहू दे फार गरमी मान शरीर यांच्याशी संबंध झाल्यामुळे त्याचा अनुभव येत असतानाही भगवंत भक्तांच्या अंतःकरणात आसक्ती द्वेष आणि हर्ष शोक इत्यादी कोणत्याही प्रकारचा किंचितही विकार होत नाही. तो भक्त नेहमी सम राहतो. अनुकूल असल्याची इच्छा त्याला नसते. एसी बंद करा म्हणजे फॅन बंद केला. कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये तो आपल्या स्थितीपासून थोडाही ढळत नाही. सर्वत्र भगवत दर्शन झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणात समतेचा सर्वथा अभाव होतो. या अभिप्रायाने तो या सर्वांमध्ये सम राहणारा असे म्हटले आहे. संघ विवर्जित त्याचं सांगितलंय. जगामध्ये मनुष्याला जी आसक्ती आहे ती सर्व अनर्थाचे मूळ आहे. बाहेरून मनुष्य जगाला संसर्ग करून टाकतो, परंतु मनात आसक्ती राहिली तर अशा त्यागाने विशेष लाभ होत नाही. मनाची आसक्ती नष्ट झाल्यावर बाहेरून राजा जनक इत्यादी प्रमाणे सर्वाबद्दल ममता आणि आसक्ती यांनी रहित झाल्यावर संसर्ग घडला तरी त्याचे काही बिघडत नाही. असे करणारा हाच वस्तुतः खरा संघ विवर्जित आहे. भक्ताला सर्व प्राण्याबद्दल जो मित्रभाव असतो तो आसक्तीरहित निर्दोष आणि विशुद्ध असा असतो. संसारिक मनुष्याचे प्रेम हे आसक्तीच्या संबंधामुळे असते. 19वा श्लोक. तुल्य निंदा स्तुती रमौणी संतुष्टो येन केनचित अनेके स्थिर मतिर् भक्तिमान्य प्रियो नरा. ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो विश्वस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्याने शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. भगवंताच्या भक्ताला आपले नाव शरीर यांच्याबद्दल किंचितही अभिमान किंवा ममत्व नसते. म्हणून त्याला स्तुतीमुळे हर्ष होत नाही आणि निंदेमुळे शोकही होत नाही. त्याला दोन्ही बद्दल समभाव असतो. सर्वत्र भगवत बुद्धी उत्पन्न झाल्यामुळे स्तुती करणाऱ्याबद्दल आणि निंदा करणाऱ्याबद्दल त्याला जराही भेदबुद्धी नसते. म्हणून त्याचे निंदा स्तुती समान समजणे होते. त्याला सगळीकडे म्हणजे भगवत दिसत असल्यामुळे वाटत नाही त्याच. मौन शब्दाचं भरपूर आहे. मनुष्य केवळ वाणीनेच बोलत नाही, मनानेही बोलत राहतो. विषयाचे अनवर चिंतन म्हणजेच मनाचे निरंतर बोलणे होय. भक्ताचे चित्त भगवंतामध्ये इतके संलग्न होऊन जाते की त्यामध्ये भगवंताशिवाय दुसऱ्या कशाची आठवण येत नाही. तो नेहमी भगवंताचे मननच करीत राहतो. हेच वास्तविक मौन्य होय.
मौन होय. बोलणे बंद केले आणि मनाने विषयाचे चिंतन चालले तर असे मौन हे शब्द मौन होय. मनाला निर्विशेष करण्याचा तसेच वाणीला परिशुद्ध आणि संयमित करण्याच्या उद्देशाने केलेले बाह्य मौन हे सुद्धा लाभदायक असते. त्या भक्ताच्या वाणीने बहुतेक सतत भगवंताचे नाम आणि गुण याचे कीर्तन चालू असते. त्यामुळे जगावर परमकार होतो. याशिवाय भगवान आपल्या भक्तीचा प्रचारही भक्ताकडूनच करवीत असतो. म्हणून वाणीचे मौन धारण करणारा हा भगवंताला प्रिय भक्त असतो आणि बोलणारा नसतो असे म्हणता येत नाही. 18व्या अध्यायाच्या 68व्या आणि 19व्या श्लोकामध्ये गीतेचा प्रचार करणारा हा आपले सर्वात आवडते कार्य करणारा आहे असे भगवंतांनी म्हटले आहे. हे महत्कार्य वाणी मौन झाल्यावर होऊ शकत नाही. 16व्या श्लोकामध्ये मानसिक तपाच्या लक्षणामध्ये मौन हा शब्द आलेला आहे. मुनिभाव याचे नावच मौन होय. हा मुनिभाव ज्याच्यामध्ये असतो तोच मौनी किंवा मननशील होय. प्रकारचा प्रयत्न होत नाही आणि त्याचे लौकिक योगक्षेम भगवंत वहन करतात. वस्तुतः भगवंताच्या भक्ताच्या संसारिक वस्तू प्राप्त होण्याची व नष्ट होण्याची कोणताही संबंध नाही. तो आपला परम इष्ट भगवंत हा केले संतुष्ट याचे मन असं सांगितले. प्रारब्धानुसार सुखदुःखादी हेतुभूत असलेले जे पदार्थ त्याला प्राप्त होतात तो त्यामध्ये संतुष्ट असतो. अनिकेतचे अर्थ सांगितलाय. ज्याचे स्वतःचे घर नसेल त्याला अनिकेत असे म्हणतात. भगवंताचे जे संन्यासी व ज्ञानी भक्त ग्रस्ताश्रम सोडून पूर्णपणे घर इत्यादी त्याग करतात त्यांना कोणत्याही विशेष स्थानाबद्दल आसक्ती ममता किंवा कोणत्याही प्रकारचे स्वत्व नसते. ते अनिकेतच होत. त्यांच्याशिवाय ते आपले सर्वस्व भगवंताला अर्पण करून पूर्णपणे अकिंचन बनले आहेत. त्यांचे घर दार शरीर विद्या बुद्धी इत्यादी सर्व काही भगवंताचे झालेले आहे. मग ते हवे तर ब्रह्मचारी असो किंवा ग्रहस्थ किंवा वानप्रस्थ असो तेही अनिकेतच होत. ज्याप्रमाणे शरीराबद्दल अहंता ममता आणि आसक्ती नसल्यावर शरीर असूनही ज्ञानी पुरुषाला विधेय असे म्हटले असेल तसेच त्याला घराबद्दल ममता आणि आसक्ती नाही. तो घरात राहत असतानाही घराविना असे अनिकेत होय. स्थिर बुद्धी भक्ताला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्याचे सर्व संशय समूळ नष्ट होतात. भगवंताविषयी त्याला दृढ विश्वास वाटू लागतो. त्याचा निश्चय हा अढळ आणि निश्चल असतो. म्हणून तो सामान्य मनुष्याप्रमाणे काम क्रोध मोह लोभ किंवा भय इत्यादी विकारांना वश होऊन धर्मापासून किंवा भगवंताच्या स्वरूपापासून कधीही विचलित होत नाही. तो स्थिर बुद्धी म्हटला आहे. वरील सर्व लक्षणे भगवत भक्ताची आहेत आणि ही सर्व शास्त्रानुकूल आहेत आणि श्रेष्ठ आहेत. परंतु स्वभाव आदीच्या भेदामुळे भक्ताचे गुण आणि आचरण यामध्ये थोडाफार फरक राहणे स्वाभाविक आहे. सर्वांमध्ये सर्व लक्षणे एकसारखी सापडत नाहीत. समता आणि शांती ही सर्वांमध्ये असते एवढे नक्की आहे. तसेच आसक्ती द्वेष आणि हर्षशोक इत्यादी विकार कोणामध्ये उरत नाही. म्हणून या श्लोकामध्ये कोणामध्ये उरत नाही. विचार करून पाहाल तर या पाचही विभागामुळे कुठे भावनेमुळे आणि कुठे शब्दामुळे रागद्वेष आणि हर्षशोक याचा अभाव सर्वांमध्ये मिळतो. अद्वेष्ट या शब्दाने द्वेषाचा निर्मळ या आणि रागाने आणि समदुःख या शब्दाने हर्षशोक याचा अभाव सांगितला आहे. दुसऱ्या विभागामध्ये हर्ष अमर्ष भय आणि उद्वेग याचा अभाव सांगितलाय. त्यामुळे आसक्ती द्वेष आणि हर्षशोक याचा अभाव आपोआप सिद्ध होतो. तिसऱ्या विभागामध्ये अनपेक्ष याने रागाचा म्हणजे आसक्तीचा उदासीन याने द्वेषाचा आणि गतव्यते आणि हर्षशोक याचा अभाव सांगितला आहे. विचार केल्या सिद्ध पुरुषाचे लक्षण सांगितले जातात. विचार केल्यावर असे वाटते की येथे
ही लक्षणे साधकाची नव्हे तर भक्तियुगाने भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या शुद्ध पुरुषाचीच आहे. कारण प्रथमतः भगवत प्राप्तीचा उपाय आणि फळ हे सांगितल्यावर या लक्षणाचे वर्णन आले आहे. भगवंताने गुणातीत तत्वदर्शी अशा महात्म्याची ही लक्षणे सांगितली आहेत. त्याच्याची ही मिळती जुळती आहेत म्हणून ते साधकाची लक्षणे होऊ शकत नाही. या सर्व लक्षणांना भक्तियुगाने भगवंताला प्राप्त करून घेतल्या पुरुषाची लक्षणे आता त्या भगवत प्राप्त झालेल्या भक्ताची लक्षणे सांगतात. या अध्यायामध्ये भक्तियुगाचे वर्णन आहे. त्यामुळे याचे नावही भक्तियुग असे ठेवले आहे. अर्जुनाचा प्रश्न आणि भगवंताचे उत्तर हेही उपासक विषयक आहे. तसेच भगवंताने योम भक्त समय प्रिया भक्तिमाने समय प्रिया इत्यादी वाक्यांची आवृत्ती यासाठी केलेली आहे. म्हणून येथे असे समजावे की ज्या लोकांनी भक्ती मार्गाने परमसिद्धी प्राप्त केली आहे त्याचीच ही सर्व लक्षणे आहेत. कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने परमसिद्धी प्राप्त केल्यावर त्या सिद्ध पुरुषामध्ये कोणतेही अंतर राहत नाही. त्याचे वास्तविक स्थितीमध्ये किंवा त्याने प्राप्त केलेल्या परमतत्वामध्ये कोणतेही अंतर राहत नाही. परंतु स्वभावाच्या भिन्नतेमुळे आचरणामध्ये काही फरक राहू शकतो. अहंता ममता राग द्वेष हर्ष शोक काम क्रोध इत्यादी अज्ञानजनित विकाराचा अभाव असतो. तसेच समता व परमशांती ही लक्षणे तर सर्वांमध्ये समान भावाने सापडतात. परंतु मैत्री व करुणा ही लक्षणे भक्ती मार्गाने भगवंताला प्राप्त केलेल्या महापुरुषांमध्ये विशेष असतात. जग शरीर आणि कर्मातीत उपरामता ही लक्षणे ज्ञान मार्गाने परम पद प्राप्त केलेल्या महात्मामध्ये विशेषाने असतात. ही लक्षणे विशेषणे कर्मयोगाने भगवंताला प्राप्त केलेल्या पुरुषामध्ये असते. दुसऱ्या अध्यायातील 55 श्लोकामध्ये 72व्या श्लोकापर्यंत कितीतरी श्लोकामध्ये कर्मयोगाने भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांची आणि 14व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत ज्ञानयोगाची परमात्म्याला प्राप्ती करून घेतलेल्या गुणाचे पुरुषांची लक्षणे सांगितले आहेत. परमात्म्याला प्राप्त केलेल्या सिद्ध भक्ताची लक्षणे सांगितल्यावर आता ती लक्षणे आदर्श मानून मोठ्या प्रयत्नाने त्याचे चांगल्या प्रकारे सेवन करणारा परम दयाळू व शरणागत अशा भक्ताची प्रशंसा करण्यासाठी त्याने आपले अत्यंत प्रिय असे म्हणून भगवंत या अध्यायात उपसंहार करीत आहेत. हेतु धर्ममृतमिदं हेतोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या सर्व सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय होतात. सर्वव्यापी सर्व शक्तिमान अशा भगवंताच्या अवताराबद्दल वचनाबद्दल तसे त्याचे गुण प्रभाव ऐश्वर्य आणि चरित्र इत्यादी बद्दल प्रत्यक्ष असल्याप्रमाणे तो आदराने विश्वास ठेवतो. तो श्रद्धावान होय. परमप्रेमी व परमदयाळू भगवंतालाच परमगती परम आश्रय तसेच आपल्या प्राणाचा आधार व सर्वस्व मानून त्यांच्यावर अवलंबून राहणाऱ्या आणि त्यांच्या विधानामध्ये प्रसन्न राहणाऱ्या भगवतपरायण पुरुष असे म्हणतात. वरील 7 श्लोकामध्ये वर्णन केलेले भगवत भक्ताची लक्षणे यांना येथे धर्ममय अमृताच्या नावाने सांगण्याचे तात्पर्य काय असं विचारले. भगवत भक्तासाठी वरील लक्षणे हीच वस्तुतः मानव धर्माचे खरे स्वरूप आहे. त्याचे पालन करण्यामध्ये मनुष्य जन्माची सार्थकता आहे. कारण त्याचे पालन केल्याने साधक हा मृत्यूच्या पंजातून कायमचा सुटतो आणि त्या अमृत स्वरूप भगवंताची प्राप्त होते. हाच भाव स्पष्ट करण्यासाठी येथे या लक्षण समुदायाचे नाव धर्ममय अमृत असे म्हणले. परिउपासते चांगल्या प्रकारे तत्पर होऊन निष्काम प्रेम भावनेने यावरील लक्षणांचे नेहमी श्रद्धेने सेवन करणारा हाच परिउपासते आहे. पहिल्या 7 श्लोकामध्ये भगवत प्राप्त सिद्ध भक्ताच्या लक्षणाचे वर्णन करीत त्यांना भगवंताने आपले प्रिय भक्त असे म्हटले आहे. या श्लोकात जे सिद्ध नाही परंतु त्या लक्षणाची उपासना करणारे साधक
भक्त आहेत यांचा अतिशय प्रिय असे म्हटले आहे. ज्या शुद्ध भक्तांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्यांच्यामध्ये वरील लक्षणे स्वाभाविकपणेच असतात आणि भगवंताशी त्याचा अनित्य तादात्म्य संबंध असतो. म्हणून त्यांच्यामध्ये जे गुण असणे ही काही फार मोठी बाब नव्हे. परंतु ज्या एकनिष्ठ साधक भक्तांना भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही तरी भगवंतावर विश्वास ठेवून परम श्रद्धेने तन मन धन सर्वस्व हे भगवंताला अर्पण करून ते त्याचेच परायण होतात. तसेच भगवंताच्या दर्शनासाठी निष्काम भावनेने प्रेमपूर्वक निरंतर असे त्याचे चिंतन करीत राहतात आणि सतत प्रयत्न करूनही वरील लक्षणाप्रमाणे आपले जीवन घालू घालू इच्छितात. अशा प्रत्यक्ष दर्शनाशिवाय फक्त विश्वासावर त्याने इतके अवलंबून राहणे ही विशेष महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे भगवंतांना ते विशेष प्रिय असतात. अशा प्रेमी भक्तांना भगवंत नित्य आपली संगती देऊन जोपर्यंत संतुष्ट करीत नाही तोपर्यंत ते त्या भक्ताचे ऋण बनून राहतात. अशा भगवंताची मान्यता आहे. म्हणून भगवंताने त्यांना शुद्ध भक्तापेक्षा अतिशय प्रिय असे म्हणणे उचित आहे. सर्वात प्रिय भक्त सांगितलाय हा म्हणजे जे भगवंतावर श्रद्धा ठेवून तत्परायण राहतो तो सर्वात शुद्ध भक्त, सर्वात प्रिय भक्त असे सांगितलंय. सुचिताताई झालंय 20 श्लोकांचं वाचन पुस्तक. सुचिताताई ओके ताई, ओके ओके ओके, छान वाचलं ताई. खूप लोक आता. झालं का, पूर्ण झाले का अजून हो आहे? पूर्ण झाले. हो त्या जयश्रीताई वाचणार होत्या ना तात्पर्य हो. आता सारांश. आहे का सारांश वाचणार का ताई कोणी? उद्या वाचू का ताई आता? बर, हरकत नाही. हा भरपूर मोठं होतं की ते काल मी वाचून कुणी करून ठेवलंय इतके वाचायचं पण खूप मोठंच होतं त्याच्यामुळे बरोबर नाही, पूर्ण आहे आहे, वेळ लागला. मोठंच आहे. ठीक आहे, उद्या वाचा ताई, हरकत नाही, आता उद्या वेळ घेऊ पण का? झाला. हॅलो. हॅलो, हो हा उद्या वाचू का म्हणलं? हा चालेल ताई, उद्या वाच, हरकत नाही. तयार घ्या आहे ताई, माझ्या. जयश्रीताई, प्रार्थना घ्या. ताई मी 13 वाद्य घेऊ का?